ज्ञेयः नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बंधात प्रमुच्यते। ज्ञेय जाणले पाहिजे, सहा तो, नित्य नित्य, संन्यासी संन्यासी, य जो, न नाही, द्वेष्टी तिरस्कार किंवा द्वेष करतो, न ही नाही, कांक्षती आकांक्षा करतो, निर्द्वंद्व सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त, ही निश्चित, सहबाहू हे महाबाहू अर्जुना, सुख म्हणजे सुखाने, बंधनात प्रमुच्यते पूर्णपणे मुक्त होतो। हे महाबाहू अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफळाची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे। सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो। तात्पर्य, पूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य नेहमी संन्यासीच असतो, कारण त्याला आपल्या कर्मफळाचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफळाच्या आकांक्षाही नसते। भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी पूर्णपणे ज्ञानी असतो, कारण त्याला श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या मूळ स्वरूपास्थितीत ज्ञान झालेले असते। तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्याचे अंश आहोत। हे ज्ञान परिपूर्ण आहे, कारण ते गुणात्मक दृष्ट्या आणि परिणामक दृष्ट्या अचूक आहे। श्रीकृष्णाशी एकरूप होण्याची संकल्पनाच चुकीची आहे, कारण अंश कधीच पूर्णांशी साम्य करू शकत नाही। अंश गुणात्मक दृष्ट्या एक समान परंतु परिणामक दृष्ट्या भिन्न आहे। अंश गुणात्मक दृष्ट्या एक समान परंतु परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहे। हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे। हे ज्ञान मनुष्यास स्वतःमध्येच परिपूर्ण तृप्ती प्राप्त करून घेण्यास सहाय्यकारक ठरते, कारण आत्मतृप्त मनुष्यास आकांक्षा आणि शोक करण्या योग्य काहीच राहत नाही। त्याच्या मनात द्वंद्व मुळीच नसते, कारण तो प्रत्येक कृती श्रीकृष्ण प्रीत्यर्थच करीत असतो। याप्रमाणे द्वंद्व स्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो।